अडकुल बनवण्याची पद्धत। अडकुलसाठी शेंगदाणे अगोदर छान खरपूस भाजून घेणे, भाजल्यानंतर त्यामध्ये तेल टाकणे, तेल टाकून चांगलं परतवायचं आहे ह्याला। परतल्यानंतर मी जे हिरवी मिरची चिरलेली आणि लसूण, फुटाणे आणि ओवा हे टाकून द्यायचं आहे ह्यात। थोड्या तेलामध्ये चिवडा आणि झटपट होणारे लेकरांना खाण्याकरिता अशा प्रकारे सर्व मिक्स करून भाजून घेणे। मध्ये ओवा, लसूण, मिरची अगोदर शेंगदाणे खरपूस भाजून घेतले होते, पुन्हा त्याच्यामध्ये तेल टाकलं होतं। तेल टाकल्यानंतर हिरवी मिरची कट करून, पुन्हा लसूण आबडधोबड वाटून, ओवा, तीळ पण टाकू शकता ह्याच्यामध्ये, तीळ नव्हते माझ्याकडे। त्याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे आणखी छान। हे चांगले खरपूस तळत आहेत चांगले शेंगदाणे आणि फुटाणे, मिरची पण, लसूण, ओवा सगळं हे तळत आहे चांगले। तोपर्यंत दुसरे बनवलेले बाकीचे हे अडकुल आहे, अडकुल आणि मुरमुरे हे पण खरपूस चांगले बगर तेलाचे भाजून घेणे। एक थेंब पण तेल नाही, बगर जास्त तेल वापरत नाही मी जास्त। कढीपत्ता फ्रेश आणि लाल मिरची, जिरा पावडर, काळं मीठ आणि 1.5 चमच मीठ, साधं मीठ, हळद, छोटा चमचा हळद जास्त वापरायची नाही। कढीपत्ता हे टाकलेला आहे आता छान पद्धत एकदम छान। त्याला पण खरपूस भाजून घ्यायचं आहे चांगलं आता। जिरा पावडर पण टाकलं होतं मला। हे टाकल्याच्या नंतर हे मीठ, हळद, काळं मीठ टाकायचं आहे मला। खरपूस भाजू द्यायला। कमी तेलामध्ये चिवडा। कमी तेलामध्ये अशी सामग्री छान खरपूस भाजून घेतलेली आहे आणि ह्यामध्ये आता मला पतले पोहे, मुरमुरे भाजलेले आहेत ते ॲड करायचे आहेत। फक्त आपला खरपूस चिवडा बनतो। हे आता अशा प्रकारे सगळं मिसळून घ्यायचं। हळूहळू कलर येणार। मी हळद कमी वापरलेली आहे, तेल पण कमी वापरलेलं आहे। हे चिवड्याचं हे सांगण्याची पद्धत म्हणजे अशा प्रकारे मी अडकुल केले आहे। हे टेस्टी पण आहेत खरोखर आणि ह्यामध्ये तेल बिलकुल कमी आहे, हळद पण ह्यामध्ये, ओवा, काळं मीठ, हळद कमी वापरलेली आहे, कढीपत्ता, हिरवी मिरची, शेंगदाणे, फुटाणे आणि मी व्हिडिओमध्ये टाकलेले आहे त्या प्रकारे बनवणे।